तनूचा अभ्यास घेत होते आणि आमच्या तनुषला ना अभ्यास करतानाच काय ना काय खायला पाहिजे असतं. काय नाही हो, टाइमपास करायला भेटतो ना म्हणून. आता अभ्यास करता करता त्याचं लक्ष गेलं जाईत असलेल्या बटाट्याकडं. मग काय लगेचच घेऊन आला माझ्याकडं आणि फ्रेंच फ्राईज बनवून दे ना म्हणून हट्टच करू लागला. मग त्याला ना मी म्हटलं फ्रेंच फ्राईज बनवून देणार, पण स्टडी कंप्लीट झाला पाहिजे. मग काय घेतले ना मी फ्रेंच फ्राईज बनवायला. बटाट्याची साल काढून लांब लांब कट करून घेतले. आता फ्रेंच फ्राईज खायला भेटणार म्हटल्यावर तनुष पण पटपट स्टडी करायला लागला आणि त्याला जे काही येत नव्हतं ना ते मला येऊन विचारत होता. आणि हो, बटाटे जर मोठे असतील ना तर फ्रेंच फ्राईज दिसायला पण चांगले मोठे मोठे दिसतात. कट केलेले फ्राईज स्वच्छ धुवून घेतले. नंतर पाणी गरम करून त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून फ्राईज 3 ते 4 मिनिटं वाफलून घेतल्या आणि मग इथं ना फ्राईज चांगल्या ड्राय करून घेतल्या. आता तेल गरम करून फ्राईज 4 ते 5 मिनिटं फ्राय करून साईडला काढून थंड होऊन दिल्या आणि इथं ना थंड झालेल्या फ्राईज परत एकदा ब्राऊन कलर होईपर्यंत मिडियम गॅसवरती फ्राय करून घेतल्या. आणि हे बघा, मस्त अशा कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झाले. आता तयार झालेल्या फ्राईजवरती पेरी पेरी मसाला टाकला आणि तनुषला खायला दिले. त्याला ना खूपच जास्त आवडतात फ्रेंच फ्राईज. संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि स्वयंपाकाला लागले. भात शिजाय टाकला आणि भाकरी बनवून घेतल्या. नंतर ना उकडलेल्या मुगाची आमटी बनवून घेतली. रात्रीचं जेवण वगैरे करून घेतलं आणि आज होता ब्ल्यू कलर. मग काय मस्तपैकी ब्ल्यू कलरची साडी घालून रेडी झाली गरबासाठी आणि इथं ना सर्वांनीच गरबा खूपच जास्त एन्जॉय केला.